नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या SY BCom या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी कॉर्पोरेट अकाउंटिंग या विषयाच्या परीक्षेसाठी मी सेमिस्टर 3 मधील पहिला व्हिडिओ मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स ऑन कंपनी फायनल अकाउंट्स तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा लवकरच तोंडावर आलेले असल्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही शेअर करा अशी मी तुम्हाला विनंती करतो. लगेच आपण सुरू करूया. मल्टिपल चॉईस क्वेश्चन अलॉंग विथ एक्सप्लेनेशन कंपनी फायनल अकाउंट्स. कम टू द क्वेश्चन नंबर 1. प्रश्न पहिला आहे, जॉइंट स्टॉक कंपनी prepares its final accounts as per revised schedule 3 of Companies Act dash dash. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेला प्रश्न व्यवस्थित वाचा. नाही समजलं तर दोनदा रीड करा. ऑप्शन्स आर 2013, 1956, 1932 and 1960. आपण कॉर्पोरेट अकाउंटिंग सोबत एलिमेंट्स ऑफ कंपनी लॉ हा विषय सुद्धा शिकत आहोत आणि आपल्याला माहिती असेल 2013 साली कंपनी कायदा नवीन अस्तित्वात आलेला आहे. सो ऍज पर कंपनीज ऍक्ट 2013 जॉइंट स्टॉक कंपनी प्रिपेअर्स इट्स फायनल अकाउंट्स ऍज पर रिवाइज शेड्यूल 3. म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन ए 2013. Come to the next question. Question number 2. Company's final account is prepared as per schedule dash dash of Companies Act 2010-13. Dear student, question is same, but just modification is there. काय फरक केलेला आहे? शेड्यूल विचारलेला आहे. कोणत्या शेड्यूल मध्ये? विद्यार्थी मित्रांनो, कंपनी ऍक्ट मध्ये हे दिलेलं आहे. यू कॅन चेक इट ऑन गुगल. MCA ची वेबसाईट आहे, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स. यू कॅन डाउनलोड द PDF ऑफ कंपनीज ऍक्ट 2013. So options are 3, 4, 1 and 2. So the answer, just we have seen in the previous question, it is schedule 3. So company's final account is prepared as per schedule 3. Section is also given, section 129. In this section, general instructions for preparation of the balance sheet and the preparation of statement of profit and loss of a company is given. Okay, so remember schedule 3. Next question, question number 3. Company's final account is prepared as per section dash dash of Companies Act 2013. विद्यार्थी मित्रांनो, 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, 129, 130, 131 आणि 132. कंपनीज फायनल अकाउंट इज प्रिपेअर्ड ऍज पर सेक्शन. कोणत्या कलमाच्या अंतर्गत? आता कंपनी फायनल अकाउंट, इट मीन्स इट इज गिवन इन द कंपनीज ऍक्ट 2010-13. सो अगेन एक्सप्लेनेशन इज section 129. How to prepare the profit and loss account balance sheet is given in section 129. The format of final account is given in the Companies Act. Okay, come to the next question. Question number 4. Reserves and surplus is recorded under the head dash dash under liabilities of the balance sheet. विद्यार्थी मित्रांनो, बॅलन्स शीट मध्ये रिझर्व्ह अँड सरप्लस ज्यावेळेस आपण लिहित असतो, इट इज रेकॉर्डेड अंडर विच हेड? कोणत्या हेड खाली? बॅलन्स शीट मध्ये अनेक हेड्स असतात. 4 ऑप्शन्स आर गिवन: शेअर होल्डर्स फंड, शेअर ऍप्लिकेशन मनी पेंडिंग अलॉटमेंट, नॉन करंट लायबिलिटीज, करंट लायबिलिटीज. याचं उत्तर शेअर होल्डर्स फंड आहे का? पहा, या ठिकाणी बॅलन्स शीट बनवताना आपण सगळ्यात सुरुवातीला इक्विटीज अँड लायबिलिटीज घेतो आणि त्यामध्ये 4 हेडिंग्स आहेत, सब हेडिंग. दॅट इज शेअर होल्डर्स फंड, शेअर ऍप्लिकेशन मनी पेंडिंग अलॉटमेंट, नॉन करंट लायबिलिटीज अँड करंट लायबिलिटीज.
मग शेअर होल्डर्स फंड म्हणजे शेअर होल्डर्सचा हिस्सा, त्याचे पुन्हा 3 प्रकार आहेत. वन इज द शेअर कॅपिटल, रिझर्व्स अँड सरप्लस अँड मनी रिसिव्ड अगेन्स्ट शेअर वॉरंट. सो शेअर होल्डर्स फंड, it is the main heading under which reserves and surplus is written, because reserves and surplus, it is the right of shareholder. जे काही नफ्यातील रिझर्व शिल्लक राहतील, सरप्लस पैसे शिल्लक राहतील, त्याच्यावरती भागधारकांचा अधिकार असतो. ओके, come to the next question, question number 5. Dash dash is the part of revenue from operations. रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स प्रॉफिट अँड लॉसचा भाग आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स म्हणजे काय, नेमकं काय आपण लिहित असतो? सेल्स, परचेसेस, इंटरेस्ट रिसिव्ड और रेंट रिसिव्ड? द आन्सर इज सेल्स. व्हाय सेल्स? एक्सप्लेनेशन. ऑपरेशन्स म्हणजे काय, मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांना थोडंसं समजून सांगण्याची आवश्यकता आहे. ऑपरेशन्स मीन्स इट इज द मेन सोर्स ऑफ इन्कम ऑफ ए कंपनी. तुमच्या कंपनीचं उत्पन्नाचा मुख्य स्रोत म्हणजे ऑपरेशन्स. ऑपरेशन म्हणजे हॉस्पिटल मधलं ऑपरेशन नाही. ओके, मग उदाहरण पाहूया आपण 3 प्रकारचे उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. टाइप ऑफ बिझनेस. पहिलं ट्रेडिंग ऑर्गनायझेशन, म्हणजे काही दुकानदार मालाची खरेदी करतात आणि डायरेक्ट विकतात विदाउट प्रोसेस, त्याला ट्रेडिंग ऑर्गनायझेशन म्हणायचं. फॉर एक्झाम्पल क्लोथ मर्चंट, तो काय करतो? कापड खरेदी करतो आणि विकतो, दॅट इज ऑपरेशन. मग कपडे विकले आणि त्याच्यापासून जो नफा झाला, दॅट इज रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स, त्याच्यापासून मिळालेलं उत्पन्न. मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन मध्ये म्हणजे कच्चा माल खरेदी करायचा आणि पक्का माल तयार करायचा. इट मीन्स रॉ मटेरियल इज फर्स्ट purchased and which is converted into the finished goods. For example, टायर मेकिंग कंपनी, MRF टायर आहे, CI टायर्स आहे, अनेक कंपन्या आहेत. त्यांचं मुख्य उत्पन्नाचा स्रोत काय आहे? सेल ऑफ टायर्स अँड सेल ऑफ स्क्रॅप अँड सेल ऑफ बाय प्रॉडक्ट. टायर विकतात, त्यानंतर त्यांच्याकडे जे काही स्क्रॅप शिल्लक असेल त्याच्यापासून ते रबरचे काही बुशिंग्स वगैरे बनवू शकतात. आणि सेल ऑफ बाय प्रॉडक्ट. बाय प्रॉडक्ट म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? बाय प्रॉडक्ट दुय्यम. उदाहरणार्थ, साखर कारखान्यामध्ये मुख्य विक्री ही साखरेची होत असते, गुळाची होत असते, पण त्याचा जो मोलॅसिस असतो, मोलॅसिस म्हणजे त्याची जी मळी असते, त्याच्यापासून दारू बनवू शकतात, किंवा त्याचा जो वेस्ट असतो त्या वेस्ट पासून आपण पेपर बनवू शकतो. आणि तिसरा प्रकार म्हणजे एक सर्व्हिस इंडस्ट्री या ठिकाणी घेतलेली आहे. उदाहरणार्थ टेलिकॉम कंपनी, वोडाफोन आयडिया, BSNL, जिओ, या कंपन्यांचं मेन सोर्स ऑफ इन्कम काय आहे? सेल ऑफ मंथली रिचार्ज. म्हणजे आपण मोबाईलचं रिचार्ज करतो, डेटाचं रिचार्ज असेल, व्हॉइस कॉलिंगचं रिचार्ज असेल, हे रिचार्जचं उत्पन्न इट इज अ रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स. सो sales is the part of revenue from operations. Come to the next question, question number 6. Dividend is always calculated on dash dash. आता कंपन्या डिव्हिडंड देतात, भांडवलावर देतात, हे आपल्याला माहिती आहे, पण भांडवलाचे प्रकार माहिती पाहिजे आपल्याला. ऑथोराइज कॅपिटल, पेड अप कॅपिटल, इश्यूड कॅपिटल आणि सबस्क्राईब कॅपिटल. डिव्हिडंड हे नेहमी पेड अप कॅपिटल वरती, पेड अप म्हणजे जेवढे पैसे भागधारकांनी भरले त्याच्यावरतीच आपण काय करायचं? त्यांना डिव्हिडंड द्यायचं. उदाहरणार्थ, कंपनीचं ऑथोराइज कॅपिटल आहे ₹1,00,000, त्याला आपण नॉमिनल कॅपिटल म्हणतो, ऑथोराइज कॅपिटल म्हणतो, रजिस्टर्ड कॅपिटल म्हणतो. हे जे ऑथोराइज कॅपिटल आहे हे मेमोरँडम मध्ये, घटनापत्रकामध्ये लिहिलेलं असतं. ही अप्पर लिमिट असते, मॅक्सिमम लिमिट आहे. कंपनी सगळे शेअर्स पहिल्याच दिवशी विकायला काढत नाही. टप्प्याटप्प्याने जसं कंपनीला भांडवल लागतं, कंपनी कॅन इश्यू स्टेप बाय स्टेप कॅपिटल. 1,00,000 शेअर्स पैकी 50,000 शेअर्स कंपनीने विकायला काढले, 45,000 लोकांनी अर्ज केलेत, सबस्क्राईब केलं, भागांची खरेदी केली, पण फायनल कॉल पर्यंत फक्त 40,000 भागधारकांनीच पूर्ण पैसे भरलेले आहेत. मग जेवढ्या लोकांनी पैसे भरले त्याच्याच लोकांना आपण काय करायचं? डिव्हिडंड द्यायचं. 50,000, 1,00,000 याचा विचार करायचा नाही.
So dividend is always calculated on paid up capital. Next question, question number 7. It is interest on debenture is recorded under dash dash head of statement of profit and loss. विद्यार्थी मित्रांनो, इंटरेस्ट ऑन डिबेंचर म्हणजे काय? कर्ज रोख्यांवरचं व्याज. कंपन्या कर्ज रोखे विकतात, त्याच्यावरती व्याज द्यावं लागतं, तो आपला खर्च आहे. आणि खर्च प्रॉफिट अँड लॉस मधले हेडिंग्स आपण पाहिलेले आहेत, अभ्यास केलेला आहे. सिक्वेन्स लक्षात आहे का तुम्हाला? नसेल तर मी तुम्हाला आज एक नेमोनिक्स आयडिया सांगणार आहे, स्मृती सहाय्यके सांगणार आहे. तर इंटरेस्ट ऑन डिबेंचर हा कर्ज रोख्यावरचं व्याज आहे, म्हणजे एक प्रकारे आपण फायनान्स अवेलेबल केलेला आहे, भांडवल उभं केलेलं आहे, म्हणून याला फायनान्स कॉस्ट असं म्हणायचं. सो युअर आन्सर इज फायनान्स कॉस्ट. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉफिट अँड लॉसचं स्टेटमेंट जर आपण पाहिला तर सुरुवातीला दोन इन्कम आपल्याकडे असतात क्रेडिटचे, दॅट इज रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन आणि अदर इन्कम म्हणजे सेल्स आणि इतर उत्पन्न. एक्सपेन्सेस मध्ये तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी मी या ठिकाणी नेमोनिक्स केलेला आहे. नेमोनिक्स मध्ये आहे सीपीसी ईएफडीओ, एवढंच लक्षात ठेवायचं. सीपीसी ईएफडीओ, सीपीसी ईएफडीओ, सीपीसी ईएफडीओ. सी स्टँड्स फॉर कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम्ड. पी स्टँड्स फॉर परचेसेस ऑफ स्टॉक इन ट्रेड, म्हणजे आपण सुरुवातीला ओपनिंग स्टॉक घ्यायचो, नंतर परचेसेस घ्यायचो 11वी-12वीला, नंतर डायरेक्ट एक्सपेन्सेस. तसं इथे cost of material consumed. P stands for purchases of stock in trade. C stands for changes in inventories of FG, finished goods, WIP, work in progress, and stock in trade. E stands for employee benefit expenses and F stands for finance cost, finance cost. D stands for depreciation and amortization and O stands for other expenses. Shortcut मध्ये लक्षात ठेवायचं CPC EFDO, CPC EFDO. कारण फॉर्मॅट, कारण परीक्षेला प्रश्न बदलू शकतात. या ठिकाणी इंटरेस्ट ऑन डिबेंचरच्या ऐवजी तिथे एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस मधला एखादा प्रश्न परीक्षेला विचारू शकतात. उदाहरणार्थ, स्टाफ वेलफेअर एक्सपेन्सेस इज रेकॉर्डेड अंडर डॅश डॅश हेड ऑफ द स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. उत्तर बदलेल तुमचं, म्हणून हे हेडिंग पाठ करा. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण 20 एमसीक्यू तुम्हाला मी सांगणार आहे, त्याच्यापासून तुम्ही 40 एमसीक्यू तयार करू शकता घर बसल्या. हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. सो इंटरेस्ट ऑन डिबेंचर इज रेकॉर्डेड अंडर द हेड फायनान्स कॉस्ट, कारण तो परचेसेस नाहीये, मटेरियल नाहीये, इन्व्हेंटरी नाहीये, डेप्रिसिएशन नाहीये आणि अदर एक्सपेन्सेस म्हणू शकत नाही. फायनान्स कॉस्ट म्हणजे आपण कर्ज घेतलं, त्याच्यावरच आपण व्याज दिलं, मग त्याच्यामध्ये इंटरेस्ट ऑन बँक लोन असू शकतं आणि इंटरेस्ट ऑन डिबेंचर. कम टू द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 8. लायसेन्सेस अँड फ्रँचायझीस इज अन एक्झाम्पल ऑफ डॅश डॅश असेट. आपण असेट्स पाहिलेले आहेत, टँजिबल असेट, इंटँजिबल असेट, करंट असेट, फिक्स असेट्स. पण लायसेन्सेस अँड फ्रँचायझी इट इज अन एक्झाम्पल ऑफ, हे आहे एक्झाम्पल कशाचं? इंटँजिबल असेट्स. आता विद्यार्थी मित्रांनो, असेट्स मध्ये पहिला प्रकार आहे तो म्हणजे नॉन करंट असेट आणि पुढचा प्रकार आहे करंट असेट्स. असेट्सचं दोन क्लासिफिकेशन केले. नॉन करंट असेट्स मध्ये पहिला प्रकार आहे फिक्स असेट, आणि हे फिक्स असेट आपण 5 यामध्ये वर्गीकरण केलेलं आहे कंपनी ऍक्ट मध्ये. एक म्हणजे टँजिबल असेट, म्हणजे आपण जे डोळ्यांनी पाहू शकतो, लँड, बिल्डिंग, प्लांट, मशिनरी, फर्निचर, फिक्चर, कॉम्प्युटर, एअर कंडिशन. इनटँजिबल असेट, ज्याला आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही, त्यामध्ये पेटेंट्स, कॉपीराइट्स, लायसेन्सेस, फ्रँचायझी. कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस, म्हणजे बिल्डिंग आपण बांधकाम केलंय परंतु 100% कंप्लीट झालेलं नाहीये, ते 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी ते कन्स्ट्रक्शन चालू राहणार आहे, मग बॅलन्स शीटला आपण कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस. इनटँजिबल असेट अंडर डेव्हलपमेंट, काही इनटँजिबल असेट्स असतात. कॉपीराइट 50% काम झालंय, 50%चं काम व्हायचं आहे, रजिस्ट्रेशन पेंडिंग आहे. आणि फिक्स असेट्स हेल्ड फॉर सेल, काही फिक्स असेट आपण धारण केलेले आहेत ते विकण्यासाठी. आता त्याचं 5 कॅटेगरी मध्ये वर्गीकरण केलेलं आहे. सो लायसेन्सेस अँड फ्रँचायझी इज अन एक्झाम्पल ऑफ इनटँजिबल असेट. ओके, पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 9. डॅश डॅश आयटम्स ऑलवेज अपीअर्स ऑन द क्रेडिट साइड ऑफ द ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडला, अँड शोन ऑन द लायबिलिटी साइड ऑफ द बॅलन्स शीट.
अंडर हेडिंग करंट लायबिलिटीज, आणि ते आपण बॅलन्स शीट बनवताना करंट लायबिलिटीज मध्ये लिहित असतो. मग परत 4 ऑप्शन्स आहेत. इंटेरियम डिव्हिडंड, मध्यावधीचा लाभांश. अनक्लेम डिव्हिडंड, डिव्हिडंड डिक्लेअर केला परंतु अद्याप लोक आले नाही घ्यायला. एखाद्याकडे 100 रुपयाचा एक शेअर असेल किंवा 100 रुपयाचे 5 शेअर्स असतील, कंपनी मुंबईला आहे, तो व्यक्ती राहतो गुजरातला. मग कंपनीने 10% डिव्हिडंड डिक्लेअर केलं. 500 रुपयावरती 10% म्हणजे 50 रुपये. तो गुजरातवरून 50 रुपये घेण्यासाठी येत नाही. अनेक लोक 4-5 वर्षातून एकदम डिव्हिडंड घेतात. किंवा पत्ता बदलला असेल तर त्याचं डिव्हिडंड पेंडिंग असतं, त्याला अनक्लेम्ड, क्लेम केलेला नाही. फायनल डिव्हिडंड वर्षाचं, म्हणजे याचं उत्तर आहे अनक्लेम डिव्हिडंड. इट इज द आयटम, म्हणजे लोकांनी क्लेम केलेला नाहीये, डिक्लेअर केला. काही लोकांना पेड केला, काही लोकांना पेड केलेलं नाहीये. So unclaimed dividend is the dividend which is declared but not claimed by the shareholders. It means not paid to them. त्यांना पेड केलेला नाहीये, त्याला आपण अनक्लेम्ड असं म्हणायचं. हक्क सांगितलेला नाही, पण द्यावा लागेल आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. डिव्हिडंड पेड between two annual general meetings, AGMs. It is called as dash. दोन वार्षिक सर्वसाधारण सभेच्या मध्ये जो लाभांश दिला जातो त्याला इंटेरियम डिव्हिडंड असं म्हणतात. फायनल डिव्हिडंड म्हणत नाही. प्रपोज डिव्हिडंड म्हणजे संचालकांनी प्रपोज केलं, जाहीर केलं, त्याला आपण प्रपोज डिव्हिडंड म्हणतो. मग ते वार्षिक सभेमध्ये त्याला मंजुरी घ्यावी लागते आपल्याला. म्हणून याचं उत्तर आहे इंटेरियम डिव्हिडंड, मध्यावधीचा लाभांश. ज्यावेळेस कंपन्यांना असं वाटतं की यावर्षी सफिशियंट आपल्याला नफा झालेला आहे, मग वर्षभर वाट न बघता कंपनीच्या सभासदांना, मेंबरला, शेअर होल्डरला, भागधारकांना खुश करण्यासाठी कंपन्या काही प्रमाणामध्ये इंटेरियम डिव्हिडंड डिक्लेअर करू शकतात, पेड करू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. चेंजेस इन इन्व्हेंटरीज म्हणजे काय? आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये लिहित असतो चेंजेस इन इन्व्हेंटरीज. ओपनिंग स्टॉक मायनस डॅश डॅश. विद्यार्थी मित्रांनो, ओपनिंग स्टॉक मधून काय वजा केलं तर चेंजेस इन इन्व्हेंटरीज येणार? परचेसेस का सेल्स का क्लोजिंग स्टॉक का नन ऑफ द अबव? तर आन्सर आहे क्लोजिंग स्टॉक. मी तुम्हाला डायरेक्ट प्रॅक्टिकल एक्झाम्पल दाखवतो. तुम्ही बऱ्याच कंपन्यांचे अहवाल डाउनलोड करू शकता इंटरनेटवरून. यामध्ये पहा, इथे चेंजेस इन इन्व्हेंटरीज ऑफ फिनिश गुड्स, WIP, वर्क इन प्रोग्रेस अँड स्टॉक इन ट्रेड. त्यामध्ये वर्क इन प्रोग्रेस आणि फिनिश गुड्स कसं कॅल्क्युलेट केलं चेंजेस इन इन्व्हेंटरीज, म्हणजे ओपनिंग स्टॉक तुमच्याकडे किती होतं या ठिकाणी? 536. वरती काय दिलं असेल? अमाऊंट इन मिलियन्स, अमाऊंट इन लॅक्स, आणि क्लोजिंग स्टॉक 941. 536 मधून 941 गेले, अमाऊंट निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह अमाऊंट ब्रॅकेट मध्ये लिहिण्याची पद्धत आहे आपल्याकडे. फॉरेन कंट्रीची पद्धत आपण या ठिकाणी इम्प्लिमेंट करतोय. म्हणजे नकारात्मक वजा चिन्ह न लिहिता द निगेटिव्ह अमाऊंट इज रिटन इन द ब्रॅकेट. सो व्हेरी सिंपल. Changes in inventories means opening stock minus closing stock. This amount is to be shown under this head. Next question number 12. Freehold premises is an example. Premises म्हणजे मोकळी जागा. त्याचे दोन प्रकार असतात, एक फ्री होल्ड आणि दुसरं लीज होल्ड. विद्यार्थी मित्रांनो, फ्री होल्ड म्हणजे काय? आधी समजून घेऊ आपण लीज होल्ड. कारण विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळा सरळ प्रश्नाचे उत्तर माहिती नसतात. मी मुलांना अनेक वेळा विचारतो, डेप्ट्स म्हणजे काय? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ डेप्ट? मुलं सांगत नाही. पण त्यांना बॅड डेप्ट विचारलं की लगेच मुलं सांगतात सरबुडीत कर्ज. मग डेप्ट म्हणजे काय? कर्ज. अमाऊंट ड्यू फ्रॉम ए डेटर इज कॉल्ड डेप्ट. कर्जदाराकडून, ऋणकोकडून येणे असलेली रक्कम म्हणजे डेप्ट. DEBT, डेप्ट. आणि जर ती नाही आली तर ते बॅड डेप्ट, बुडीत कर्ज. आणि इथे फ्री होल्ड प्रिमायसेस माहिती करण्यासाठी आधी आपण काय करू? लीज होल्ड प्रिमायसेस. रिलायन्स कंपनीने ज्यावेळेस भारतामध्ये अनेक ठिकाणी पेट्रोल पंप एस्टॅब्लिश केले, त्यांनी जागा विकत घेतली नाही. त्यांनी 30-30 वर्षासाठी जागा लीजने, दीर्घ मुदतीच्या कालावधीसाठी भाडेपट्ट्याने घेतलेली आहे. त्याला आपण म्हणतो लीज होल्ड, भाड्याने घेतलेली जागा. फ्री होल्ड
म्हणजे ती स्वमालकीची जागा आहे. होल्ड म्हणजे ते कुणीही धारण केलेलं नाहीये, त्याच्यावरती कुणाचाही बोजा नाहीये, नियंत्रण नाहीये, कंट्रोल नाहीये. दॅट इज अ फ्री होल्ड प्रिमायसेस. फ्री होल्ड म्हणजे स्वमालकीची जागा, त्याच्यावर कुठल्याही बँकेचा बोजा, कर्ज नाही. मग फ्री होल्ड प्रिमायसेस हे फिक्स असेट आहे का? आहे. टँजिबल आहे का इनटँजिबल आहे? जरी फिक्स असेट असेल तर त्याचे पुन्हा प्रकार आपण पाहिलेले आहेत, म्हणून याचं उत्तर आहे टँजिबल असेट, जे आपण डोळ्यांनी पाहू शकतो. जागा, जमीन. असेट्स मध्ये नॉन करंट असेट म्हणजे फिक्स असेट, आणि फिक्स असेट मध्ये टँजिबल, इनटँजिबल हे टँजिबल असेट आहे. त्यामुळे इथे फ्री होल्डच्या ठिकाणी लीज होल्ड जरी आलं तरी तुमचं उत्तर बदलणार नाही. Come to the next question, question number 13. Share premium account is shown in the liabilities of balance sheet. विद्यार्थी मित्रांनो, शेअर प्रीमियम अकाउंट, 100 रुपयाचा शेअर 120 रुपयाला ज्यावेळेस विकतो त्याला आपण शेअर प्रीमियम म्हणतो. 20 रुपये आपण प्रीमियम घेतलेला आहे, तो वाढावा आहे, जास्तीचे पैसे. वाढावा म्हणजे सरप्लस. मराठीतून थोडस उत्तर लिंक करायला सोपं जातं. वाढावा म्हणजे सरप्लस. तर याचं उत्तर आहे रिझर्व्ह अँड सरप्लस. आपण बॅलन्स शीट मध्ये, लायबिलिटीज मध्ये, इथे आता मी साईड हा शब्द वापरत नाहीये मुद्दाम, कारण पूर्वी बॅलन्स शीट हे हॉरिझॉन्टल फॉर्मॅट मध्ये तयार करत होतो आम्ही. हॉरिझॉन्टल म्हणजे टी फॉर्मॅट, डाव्या बाजूला लायबिलिटीज, उजव्या बाजूला असेट्स. आता व्हर्टिकल फॉर्मॅट आहे. विद्यार्थी मित्रांनो, असा पण प्रश्न येऊ शकतो. ऍज पर कंपनीज ऍक्ट 2013, बॅलन्स शीट इज प्रिपेअर्ड इन डॅश डॅश फॉर्मॅट. वर्टिकल फॉर्मॅट, टी फॉर्मॅट, हॉरिझॉन्टल फॉर्मॅट, नन ऑफ द अबोव. मग आपलं उत्तर येणार आहे, बोला, वर्टिकल फॉर्मॅट. याचं उत्तर आहे शेअर प्रीमियम अकाउंट इज शोन इन लायबिलिटीज ऑफ बॅलन्स शीट. कुठे दाखवतो आपण? अंडर द हेड रिझर्व्ह अँड सरप्लस. ओके. शेअर प्रीमियम हा म्हणजे जास्तीचा पैसा आलेला आहे. 100 रुपयाचा शेअर 120 ला विकला, 20 रुपये सरप्लस आहे, जास्तीचे पैसे आहेत, आणि ह्याच्यावरती शेअर होल्डर्सचा अधिकार असतो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14. इन कंपनी फायनल अकाउंट्स, डिबेंचर्स कम अंडर द हेड ऑफ बॅलन्स शीट. डिबेंचर्स, कर्ज रोखे. कंपनी कॅन सेल डिबेंचर्स टू रेज द फंड. So there are 4 options: share capital, non-current liabilities, long-term borrowing. विद्यार्थी मित्रांनो, कंपन्या भांडवल उभं करतात, पण कधी कधी ते भांडवल कमी पडतं, म्हणून कंपन्या कर्ज घेऊ शकतात. कर्ज दोन प्रकारे घेऊ शकतात. एक डिबेंचर्स विकू शकतात, किंवा बँक अँड नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन कडून कर्ज घेऊ शकतात. मग हे दीर्घ मुदतीचं म्हणजे 5 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी आपण लोकांकडून कर्ज घेतो, म्हणून याचं उत्तर आहे लॉंग टर्म बॉरोइंग. परत एकदा बॅलन्स शीट, लायबिलिटीज, त्यामध्ये इक्विटीज अँड लायबिलिटीज. पहिलं हेडिंग आहे शेअर होल्डर फंड, दुसरा हेडिंग आहे शेअर ऍप्लिकेशन, मनी पेंडिंग अलॉटमेंट, नॉन करंट लायबिलिटीज. नॉन करंट लायबिलिटीज या ठिकाणी ऑप्शन आहे, परंतु नॉन करंट लायबिलिटी हे हेड आहे. त्याचे पुन्हा 4 प्रकार आहेत. नॉन करंट, नॉन करंट म्हणजे काय? जे करंट नाही, म्हणजेच लॉंग टर्म लायबिलिटी. आणि लॉंग टर्म लायबिलिटी मध्ये 4 प्रकार आहेत: लॉंग टर्म बॉरोइंग, डेफर्ड टॅक्स लायबिलिटी, अदर लॉंग टर्म लायबिलिटी आणि लॉंग टर्म प्रोव्हिजन. पण हे दीर्घ मुदतीचं कर्ज असल्यामुळे हे ए मध्ये येईल, लॉंग टर्म लायबिलिटी. त्याचं उत्तर आहे ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 15. फॉलोइंग फॉर्म्युला इज यूज टू कॅल्क्युलेट. आता फॉर्म्युला दिलेला आहे त्या ठिकाणी, कशासाठी वापरतो हा प्रश्न बदलून विचारू शकतात. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, म्हणजे आपल्याकडे रॉ मटेरियल आहे 1 लाखाचं ओपनिंग स्टॉक 1 एप्रिलचं, त्यामध्ये वर्षभरात 10 लाखाचं मटेरियल खरेदी केलं. ऍड परचेसेस ऑफ रॉ मटेरियल. मटेरियल खरेदी करताना आपल्याला काही खर्च करावे लागतं, दॅट इज एक्सपेन्सेस देअर ऑन. उदाहरणार्थ ऑक्ट्रॉय आहे, कॅरेज इनवर्ड आहे, रेल्वे फ्रेट आहे माल आणण्यासाठी. मग हा सगळा माल आणण्यासाठीचा खर्च, ह्याच्यातून 31 मार्चला जो काही रॉ मटेरियल तुमच्याकडे शिल्लक राहतो ते त्याच्यातून वजा करतो. परचेसेस रिटर्न किंवा रिटर्न्स आउटवर्ड असेल तर ते लेस करतो. मग ओपनिंग प्लस परचेसेस प्लस एक्सपेन्सेस देअर ऑन मायनस क्लोजिंग स्टॉक, याला आपण कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम. म्हणजे वर्षभरामध्ये जो माल तयार केलेला आहे तो तयार करण्यासाठी किती मटेरियल कन्झ्युम झालेलं आहे. 1 लाखाचा माल होता,
10 लाखाचा माल खरेदी केला, 3 लाखाचा शिल्लक राहिला. म्हणजे 10 आणि 1 11, 11 मधून 3 गेले, 8 लाख रुपयाचा माल आपण कंझ्युम केला, वापरला. म्हणून त्याचं उत्तर आहे कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम. गॉट इट? ओके. Come to the next question. Question number 16. Wages paid to production staff comes under dash dash head of statement of profit and loss. विद्यार्थी मित्रांनो, वेजेस पेड टू प्रोडक्शन स्टाफ, फॅक्टरीमध्ये जे कामगार काम करतात त्यांना प्रोडक्शन स्टाफ असं म्हणायचं आणि ते प्रॉफिट अँड लॉसच्या कोणत्या हेड मध्ये आपण घेतो त्याचं वेजेस. मग प्रॉफिट अँड लॉस मध्ये आता आपण हेडिंग्स पाहिलेत. कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम्ड आहे, फायनान्स कॉस्ट आहे, अदर एक्सपेन्सेस आहे. पण जर आपण थोडस लॉजिक लावला तर वेजेस पेड, कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम याचा काही संबंध नाहीये. फायनान्स कॉस्टचाही काही संबंध नाहीये. राहिले अदर एक्सपेन्सेस किंवा एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस. वेजेस म्हणजे कामगार, कामगार म्हणजे एम्प्लॉई. म्हणजे याचं उत्तर आहे एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस. पुन्हा एकदा स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस रिकॉल करा. प्रॉफिट अँड लॉसचे आयटम्स हेडिंग कंपनी ऍक्ट मध्ये ज्या सिक्वेन्सने दिलेले आहे ते सिक्वेन्स म्हणजे सीपीसी ईएफडीओ, सीपीसी ईएफडीओ, सीपीसी ईएफडीओ. एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस, कामगारांच्या कल्याणासाठी केलेला खर्च. कोणकोणते खर्च येतात? स्टाफ वेलफेअर एक्सपेन्सेस, वेजेस असेल, सॅलरी असेल, भरपूर खर्च. कम टू नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 17. Calculate amount to be shown under the head paid up capital. Yes. पेड अप कॅपिटल मध्ये जे अमाऊंट लिहितो हे कसं कॅल्क्युलेट करतो? ट्रायल बॅलन्स मध्ये ऍडजस्टमेंट मध्ये काही आयटम्स दिलेत. ऑथोराइज कॅपिटल 10 लाख. ऑथोराइज कॅपिटल म्हणजे अधिकृत भाग भांडवल. ते रजिस्टर्ड असतं, ते विकत नाही. पैकी आपण विकायला काढले 6 लाख रुपये इश्यूड कॅपिटल. कॉल्स इन एरियर्स 10,000 आणि जनरल रिझर्व आहे 50,000 रुपये. काय उत्तर येणार याचं? कॅल्क्युलेट अमाऊंट टू बी शोन. जस्ट विचार करा, आपण भांडवल विकायला काढलं 6 लाख आणि 10,000 रुपये लोकांकडून अद्याप यायचे आहे. कॉल्स इन एरियर्स म्हणजे काय? कॉल्स मेड बट नॉट पेड. म्हणजे त्याचं उत्तर असेल 5,90,000. 6 लाखातून 10,000 गेले 5,90,000. So issued capital is 6 lakh, calls in arrears is 10,000. So issued paid up capital to be shown in the outer column, it is 5,90,000. So what do you mean by calls in arrears? Calls in arrears means calls made but not paid by the shareholders. एक प्रश्न पडला असेल तुम्हाला, सर जनरल रिझर्वचं काय? चुकण्यासाठी दिलंय तुम्हाला. जनरल रिझर्वचा काही संबंधच नाहीये ना इथे. जनरल रिझर्व आपण रिझर्व अँड सरप्लस मध्ये घेतो. हेन्स it is deducted from the issue. Calls in arrears means call made but not paid. आपण हप्ता मागणी केली, लोकांनी पैसे भरले नाही, व्हॉट एव्हर दी रिझन, पॅन्डेमिक सिच्युएशन आहे, जॉब गेलेला आहे, पैसे भरू शकत नाही, म्हणून कॉल्स इन एरियर्स वजा करायचं. रिझर्व अँड जनरल रिझर्व विचारात घ्यायचं नाही. ऑथोराइज कॅपिटल तर अजिबात घ्यायचं नाही, कारण आपण ऑथोराइज कॅपिटलला डबल अंडरलाईन करतो, टोटल मध्ये घेत नाही. Come to the next question. Question number 18. The portion of the authorized capital which can be called up only at the time of liquidation. आपण लिक्विडेशन शिकलोय. तर कंपनी लिक्विडेट करताना, बंद करताना ऑथोराइज कॅपिटलचा काही भाग आपण काय करतो? डायरेक्टली मागणी करतो लोकांकडून. त्याच वेळेस आपण मागणी करू शकतो. त्याला आपण कोणतं कॅपिटल म्हणायचं? त्याला आपण रिझर्व्ह कॅपिटल म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर स्ट्रक्चर पाहिलं तर थोडं तुम्हाला लक्षात येईल. ऑथोराइज कॅपिटल, जर तुमचं 1 लाख शेअर्स ऑथोराइज असतील, 1 लाखापैकी 6 लाख शेअर्स तुम्ही इश्यू केले, 3 लाख तुम्ही इश्यू केलेले नाहीत, 6 आणि 3 झाले 9 लाख. 1 लाख शेअर्स पण कधीही इश्यू करत नाही. तो इश्यू मध्ये पण येत नाही, अनइश्यू मध्ये पण येत नाही. इट कम्स अंडर द रिझर्व्ह कॅपिटल. दॅट इज रिझर्व्ह विच कॅन बी called from the shareholders at the time of liquidation. मग इश्यूड कॅपिटल मध्ये कॉल्ड अप कॅपिटल आहे, अनकॉल्ड कॅपिटल आहे, पेड अप कॅपिटल आहे. हे याचं उत्तर आहे रिझर्व्ह कॅपिटल. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 19. Which of the following item comes under the head employee benefit expenses in statement of profit and loss? एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस मध्ये ज्यावेळेस आपण स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस बनवतो त्याच्यामध्ये कोणता आयटम येतो यामध्ये?
सॅलरी अँड वेजेस, स्टाफ वेलफेअर एक्सपेन्सेस, प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन, आणि चौथा ऑप्शन आहे ऑल ऑफ द अबव. एम्प्लॉई बेनिफिट म्हणजे एम्प्लॉई साठी केलेलं बेनिफिट, त्यांना होणारं बेनिफिट. सॅलरीमुळे बेनिफिट होतो, स्टाफ वेलफेअर एक्सपेन्सेस त्यामध्ये रिक्रिएशन्स काही असतील स्टाफसाठी, वेलफेअर म्हणजे काय, कल्याण, कामगार कल्याण, कामगारांच्या कल्याणासाठी त्यांची शाळा असेल, त्यांच्यासाठी प्लेग्राऊंड असेल, हेल्थ बेनिफिट्स असतील, मेडिक्लेमचे बेनिफिट्स असतील, इत्यादी खर्च किंवा फ्री अकोमोडेशन असेल. प्रॉव्हिडंट फंड भविष्य निर्वाह निधी, खासगी कंपन्यांमध्ये इक्वल कॉन्ट्रीब्युशन मालकाला पण टाकावं लागतं, दॅट इज प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन. म्हणून याचं उत्तर आहे ऑल ऑफ द अबव. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20, इफेक्ट्स ऑफ प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेब्ट्स. आता ऍडजस्टमेंट मध्ये ज्यावेळेस प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेब्ट्स दिलेले असतात त्याचे दोन इफेक्ट होतात. आपल्याला माहिती आहे 11वी पासून आपण शिकलोय, RDD, रिझर्व्ह फॉर डाउटफुल डेब्ट्स. दिस इज लास्ट क्वेश्चन. सो 4 ऑप्शन्स आर गिवन हियर. आता आरडीडीचा आपण काय करतो, 11वी 12वीला आपल्याला आठवतंय प्रॉफिट अँड लॉसच्या कुठेतरी आपण डेबिटला लिहायचो आणि बॅलन्स शीट मध्ये असेट साइडला सन्ड्री डेटर्स मधून आपण वजा करतो, बरोबर आहे ना. मग इथे सन्ड्री डेटर्स आपण SY BCom ला शब्द वापरत नाही. आता कॉर्पोरेट अकाउंटिंग मध्ये आपण सन्ड्री डेटर्स आणि बिल्स रिसिवेबल याला मिळून आपण एक शब्द वापरतो, दॅट इज ट्रेड रिसिवेबल्स. मग हे ट्रेड रिसिवेबल्स मधून काय करायचं, आपल्याला लेस करायचं आणि अदर एक्सपेन्सेस मध्ये प्रॉफिट अँड लॉस ची हेडिंग आपण पाहिलेले CPC. अदर एक्सपेन्सेस मध्ये काय करायचं, आपण ते ऍड करायचे म्हणजे लिहायचे, मांडायचे. ओके. So effect of provision for doubtful debts are added in other expenses and less from trade receivables. विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये लिहा. माझा ईमेल ऍड्रेस आहे त्या ठिकाणी ईमेलद्वारे कळवा. पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या अपेक्षा काय असतील तर मला सांगा. इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा. पॅन्डेमिक सिच्युएशन आहे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या व्हिडिओचा फायदा व्हायला पाहिजे. धन्यवाद.